महाराष्ट्रभर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जल्लोषात पार पडत आहेत। राज्यातील अनेक नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये चुरस निर्माण झाली असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पक्षांचे प्रचार मोहिमेला मोठे वेग आले आहेत। अशातच त्र्यंबक नगर परिषदेची निवडणूकही विशेष चर्चेत आहे। देवभूमी त्र्यंबकेश्वर परिसरातील हा सामना अधिक रंगतदार बनला आहे। या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वरमध्ये वातावरण तापवणारी एक महत्त्वाची घटना घडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा। निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे भव्य जाहीर सभा घेतली। सभेच्या परिसरात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी निवडणुकांबाबत भाजपचा विकास दृष्टिकोन, प्रलंबित कामे तसेच त्र्यंबक शहरातील विकास प्रकल्पांची माहिती देत नागरिकांशी संवाद साधला। सभेच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबक नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप मजबूतपणे लढत असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच पर्याय असल्याचे स्पष्ट केले। सौभाग्यवती संध्या विलास देवरे समर्थकांसह उपस्थित। मुख्यमंत्री यांच्या या जाहीर सभेसाठी भाजप प्रभाग क्रमांक 2च्या इच्छुक उमेदवार सौभाग्यवती संध्या विलास देवरे यांनी आपल्या प्रभागातील कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने एकत्र करून भव्य शक्ती प्रदर्शन केले। त्या स्वतःही कार्यकर्त्यांसह ठिकाणी उपस्थित राहून पक्ष नेतृत्वास आपला पाठिंबा दर्शवला। त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती हा त्यांच्या प्रभागातील संघटन शक्तीचा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून सभेच्या वातावरणात उत्साह अधिक वाढला। त्र्यंबकच्या निवडणुकीत वाढती उत्सुकता। त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत अनेक दिग्गजांचे अस्तित्व आणि स्थानिक प्रश्न यामुळे निवडणुकीची लढत अधिक रोचक बनली आहे। राजकीय वातावरण तापत असून प्रत्येक प्रभागात उमेदवार जोरदार प्रचारात व्यस्त आहेत। पुढील काही दिवसांत प्रचारशक्ती, पक्षनेते आणि स्थानिक भावना या सर्वांच्या जोरावर निवडणुकीचा कौल कोणाकडे झुकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। मी वॉर्ड क्रमांक 2 मधून संध्या विलास देवरे यांच्या वतीने आली आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचं उमेदवारी मिळाली आहे। तरी सर्व आमच्या वॉर्डातल्या वॉर्ड क्रमांक 2 मधून सगळ्यांनी त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि सगळ्यांची साथ हाच सबका विकास हेच मोदीजींचं वाक्य आहे। धन्यवाद। आपल्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले, आमच्या या पावनभूमीमध्ये त्यांचे पाय लागलेत आणि त्या पद्धत जसं त्यांनी पूर्ण भारताचा विकास करतायत त्या पद्धतीनेच आमच्या त्र्यंबक नगरीचा विकास होईल अशीच मी त्यांच्याकडनं आशा करते। धन्यवाद।